सियावर रामचंद्र की जय. ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्याने रावण चांगलाच मातला आणि या रावणाने आपल्या खऱ्या मनसुब्यांना उघड करायला सुरुवात केली आहे. अगस्त्य रामचंद्रांना सांगतायत ही कथा. याचं विसर पडू देऊ नका. म्हणजे कथा आपली सुरू झाली आहे. रामचंद्रांच्या दरबारात ऋषी आले आणि ऋषींनी लंकेचा कहाणी सांगितल्यावर रामचंद्रांनी जे विचारलं त्याच्या उत्तरात दाखल ही सगळी कहाणी सांगणं चालू आहे आणि म्हणून उत्तर रामायण तयार झालं आहे. त्यामुळं रामचंद्रांच्या समोर अगस्त्य मुनी सांगतायत की ब्रह्मदेवानी दिलेल्या वरदानाच्या नंतर रावण चांगलाच माजला आणि त्याने आपल्या दिग्विजयासाठी, आपल्या विजयासाठी, सगळ्यांना पराभूत करण्यासाठी आक्रमण करायला सुरुवात केली. देवलोकावर आक्रमण, राक्षस लोकांवर आक्रमण, गंधर्वांच्या लोकांवरती आक्रमण, मग यक्षांचं राज्य, गंधर्वांचं राज्य, देवांचं राज्य अगदी आपल्या टाचेखाली, वरवंट्याखाली भरडायला सुरुवात केली. रावणाच्या या स्वभावाने, रावणाच्या या अत्याचाराने सगळेच भयभीत झालेले होते. ऋषीमुनींच्याकडे जा, त्यांचा यज्ञ भस्मसात करून टाक, त्यांना त्रास दे, हे सगळे कृत्य रावण करत होता. आता रावणाच्या या कृत्याने भयभीत झालेल्या काही लोकांनी रावणाची तक्रार कुबेराच्याकडे करायचं ठरवलं. काय उपयोग होणार होता कुबेरा तक्रार करून? त्यांनी कुबेराला सांगितलं की बघ बाबा, तुझाच भाऊ आहे, तुम्हा दोघांचा पिता एक आहे, तू रावणाला काय समजावून सांगत असशील तर बघ. कुबेराने आपल्या एका दूताला ठेवलं, छोट्या भावाकडे पाठवलं रावणाकडं आणि रावणाला म्हणाला की तो दूत जाऊन की तू महर्षी विश्रवाचा पुत्र आहेस, पुलत्स्याच्या कुळातला आहेस, तुला हे शोभत नाही रावणा. तू आपल्या मिळालेल्या शक्तीने, आपल्या मिळालेल्या वरदानाने सुखाने आपापल्या राज्यात राज्य कर, तिथे तुला कोणी त्रास देणार नाही, तू राज्य करशील तर भलं होईल, हे कुबेराने सांगण्याचा प्रयत्न केला. रावणाला हे कळलं. भैंस के आगे बिन. शहाण्याला शब्दाचा मार चालतो. शहाण्याला शब्दाचा मार चालतो. काय उपयोग आहे रावणासमोर हे बोलून? जसं आपल्याकडे चालतं ना, रावण जेव्हा शक्तीने माजतो, रावणाला एखादं बळ दिलं जातं, तेव्हा रोज उठायचं आणि आक्रमण करायचं. सकाळी 9:30ला उठायचं आणि आक्रमण म्हणून तोंडाने घाण करायला सुरुवात करायची. असे रावण आजही आहेत की एक तोंड कमी पडलं म्हणून 10 तोंडाने आक्रमण करणारी 9:30 वाजता रोज सकाळी, कधी मुंबईतल्या एका उपनगरात तर कधी दिल्लीतल्या आपल्या बंगल्यात, असे अनेक आहेत. मग या रावणाला सांगून फायदा काय? उपयोगच नाही काय. तरी कुबेराने प्रयत्न केले, नको करू असं, नको असा त्रास देऊ कोणाला. परिणाम उलटा झाला. रावणाने सगळ्या यक्षावरच आक्रमण करायला सुरुवात केली. कुबेरावरही आक्रमण केलं. एवढंच नाही तर सुमालीने रावणाच्या मनामध्ये एक विषय घातला. ते म्हणाले, अरे आपल्या वाडवडिलांना लंका मिळाली होती, ती लंका भगवान विष्णूने, नुसतेच विष्णूने, त्यांच्या लेखी नुसताच विष्णूने पराभूत करून आपल्या सगळ्यांना पाताळात धाडलं होतं. मला वाटतंय आपल्या पूर्वजांची लंका आपल्या ताब्यात असायला हवी. रावणाने प्रहस्त नावाचा दूत, जसा त्यानं दूत पाठवला होता तसा कुबेराकडे पाठवला. याला म्हणायचं हात दाखवून अवलक्षण. कशाला त्याला जाणीव करून दिली कुणास ठाऊक. प्रहस्त गेला कुबेराकडं आणि कुबेराला सांगितलं, हे कुबेरा, तू ज्या लंकेचा राजा म्हणून वावरतो आहेस, ती लंका तुला ब्रह्मदेवाकडून मिळालेली असली तरीही ती मूळची राक्षसांची आहे आणि ती आम्हाला परत मिळावी. रावण तिचा राजा असावा अशी आमची अपेक्षा आहे आणि तू जर हे मान्य करणार नसशील तर तुझ्यावर आक्रमण करून ती आम्हाला मिळवावी लागेल. आपल्याच माणसांची हत्या करण्याचं पातक आम्हाला लागू नये यासाठी तू गुमान रंका सोडावी. आलं का संकट? हे त्याच्या भल्याचं सांगायला गेला होता. याने त्याच्याकडून लंका काढून घ्यायचं ठरवलं. कुबेराने घडला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. म्हणाला, पिताजी,
असं असं झालंय, तुम्ही तर ती लंका आता मला परत मागतोय. बाप म्हणाला, बाबा कशाला भांडणात पडतोस, ते काही धड नाही. त्याला ब्रह्मदेवानी माझ्या आजानी वरदान दिलंय कधीच पराभूत न होण्याचं. तो तुला पराभूत करील. त्याच्यापेक्षा मोठं मन दाखव, देऊन टाक लंका, काय फरक पडतो. कुबेराने विचार केला, जाऊ दे, आपण वेगळ्या ठिकाणी जाऊन राहूया. आणि कुबेराने ही लंका रावणाला देण्याचं कबूल केलं. आता लंका रावणाची होती, पण कुबेराच्या वस्तू त्या कुठे रावणाच्या होत्या. यक्षावरती आक्रमण केलं, घनघोर युद्ध झालं आणि या घनघोर युद्धात रावणाच्या हातात लागलं ते पुष्पक विमान. ते म्हणलं, हे कुबेराकडे काय कामच. अनेक राज्यात जाऊन, अनेक लोकात जाऊन, देवलोकात जाऊन, इंद्रलोकात जाऊन, प्रचंड वेगाने जाऊन मला सगळी सृष्टी जिंकायची आहे. विमान माझ्याकडे असलं पाहिजे. आता काय करतो, मरता क्या न करता कुबेरानं गुपचूप ते स्वीकारलं आणि त्या पुष्पक विमानाचं अपहरण केल्याचं विषय सोडून दिला. सुमाली, त्याचा भाऊ दुसरा, या सगळ्या माल्यवान, माली तर मेला होता. माल्यवान, सुमाली यांनी आता पाताळातून बाहेर येऊन पृथ्वीवरती निवास करायला सुरुवात केली. आणि नुसतं पृथ्वीवरती नाही, तर ते आता देवलोक, यक्षलोक, गंधर्वलोक, नागलोक इकडे पण आपला प्रवास करू लागले. रावणानं लंका परत मिळवली, त्यासोबत पुष्पक विमानाचं अपहरण केलं आणि रावण, दशग्रीव रावण, आता लंकाधिपती म्हणून मिरवू लागला होता. लंकेचा राजा रावण झाला होता. कुबेराने आपली वेगळी जागा बघितली होती आणि आता रावणाच्या मनामध्ये लंकाधिपती झाल्यानंतर सगळ्या सृष्टीवर विजय मिळवण्याचा विचार येऊ लागला आणि त्याने जमेल त्या लोकांवरती आक्रमण करून त्यांना जिंकायला सुरुवात केली. कधी रावणाची स्वारी गंधर्व लोकावर चालली, कधी यक्षांना जिंकू लागला, कधी नागांना जिंकू लागला, कधी वाटेल त्या देवाला आपल्या ताब्यात घेऊ लागला, तर कधी ऋषीमुनींची सगळी यज्ञभंग करत आपणच कसे प्रमुख आहोत हे त्या ऋषीमुनींना सांगू लागला. सगळा अन्याय चालू होता, अत्याचार चालू होता आणि कोणीही याबाबत हस्तक्षेप करू शकत नव्हतं. कारण ब्रह्मदेवाच्या वराने रावण अगदी सशक्त झाला होता. एक लक्षात ठेवा, आता पुन्हा काही जण प्रश्न विचारतील की मग असं होणार होतं तर ब्रह्मदेवाने वरदान का द्यावं? असं होणार होतं तर मग महादेवाने वरदान का द्यावं? असा प्रश्न साहजिक विचारणं येतो ना. सांगतो, त्याचंही उत्तर सांगतो. ज्याने जे कर्म केले आहे, जी मेहनत घेतली आहे, त्याचं फळ त्याला मिळायला हवं. ते मिळायलाच हवं. भक्ती केली आहे, साधना केली आहे, तर त्या साधनेचं फळ त्याला मिळायला हवं. कारण जर ते दिलं गेलं नाही तर भविष्यात साधना करायला लोक तयार होणार नाहीत. म्हणून साधनेचं फळ त्याला मिळायला हवं, यासाठी ते फळ दिलं गेलं होतं. आणि रावणाने आता एक नवीनच डोक्यात आणलाय. तो सरळ सरळ महादेवाच्या लोकाकडे निघालेला आहे. तिथे गेल्यावर काय होतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.